महादेव मुंडे खून प्रकरणाला 21 महिने उलटले तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही। यामुळे मुंडेंच्या परिवारानं आणि स्थानिकांनी निष्पक्ष तपासाची मागणी करत चालू तपासावर नाराजी व्यक्त केली होती। याच प्रकरणात आता 31 जुलै 2025 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार एक नवीन SIT गठीत करण्यात आली आहे, ज्याचे प्रमुख म्हणून IPS पंकज कुमावत यांची निवड करण्यात आली। प्रामाणिक आणि निडर अधिकारी म्हणून ओळख असलेले पंकज कुमावत आहेत तरी कोण, कसा होता त्यांचा IPS पदापर्यंतचा प्रवास, ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंटे आणि तुम्ही पाहता लेट्स अप मराठी। घरी गुंठाभर जमीन नाही, लोकांची शेती वाटणं करणं, सोबतच गवंडी काम त्यांचे आजोबा करत। आई वडील टेलरिंगचं काम करायचे, मात्र या मायबापांच्या पोटी असे मुलं जन्माला आले की त्यातले 2 मुलं IPS आणि 1 मुलगा डॉक्टर झाला। हा प्रेरणादायी प्रवास आहे IPS पंकज कुमावत यांचा। बीड जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या गुटख्याचे साठे, पत्त्याचे क्लब उद्ध्वस्त करण्यासह जिल्ह्यातील अवैध गुटखा क्लब, बायोडिझेल अशा धडाकेबाज कारवायांनी पंकज कुमावत चर्चेत आले होते। बीडच्या सर्वसामान्यांमध्ये त्यांची चांगलीच क्रेज पाहायला मिळते। धडाकेबाज कारवायांसह त्यांचा व्यक्तिगत जीवनाचा प्रवास तेवढाच खडतर आणि प्रेरणादायी आहे। राजस्थानमधील झुंझुनचे रहिवासी असलेल्या राजेश्वरी व सुभाष कुमावत या दाम्पत्याच्या 4 मुलांपैकी पंकज कुमावत थोरले। त्यांचा धाकटा मुलगा अमित देखील IPS तर संजय डॉक्टर होऊन शल्य विशारद तज्ञ झाले। त्यांना एक विवाहित बहीण देखील। स्कॉलर स्टुडंट, IIT मधून अभियंता ते IPS अधिकारी असा त्यांचा प्रवास होता। कुमावत कुटुंबातील 4 भावंडांपैकी थोरले असलेले पंकज शालेय जीवनापासून हुशार विद्यार्थी होते। 22 डिसेंबर 1992 ला जन्मलेल्या पंकज कुमावत यांनी 2007 साली 10वीच्या परीक्षेत 88% गुण मिळवले। 2009 मध्ये 12वी विज्ञान शाखेत त्यांनी शिक्षण घेतलं आणि 89.7% गुण मिळवले। त्यांनी दिल्ली IIT मधून अभियांत्रिकीची डिग्री मिळवली। त्यांनी नोएडा स्थित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये बिझनेस अनालिस्ट म्हणून नोकरीला सुरुवातही केली। कंपनीने त्यांना 10 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज आणि अनेक सुविधाही पुरवल्या। त्या ठिकाणी त्यांनी 2 वर्ष नोकरी केली। मात्र कुमावत यांना सर्वसामान्यांशी लढा होता, मात्र त्यासाठीचं माध्यम त्यांच्याकडे नव्हतं। भारतीय प्रशासन सेवा किंवा भारतीय पोलीस सेवेत गेलो तर काहीतरी करता येईल असा विचार करत त्यांनी यात येण्याचं ठरवलं। 2016 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची त्यांनी तयारी सुरू केली। 2016 साली दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची त्यांनी तयारी सुरू केल्यानंतर कुठलीही शिकवणी लावली नाही। 2017 साली सेल्फ स्टडी करत करतच पहिल्यांदाच दिलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेत ते पास झाले आणि मुलाखतीपर्यंतही पोहोचले। मात्र अंतिम निवड यादीत त्यांना स्थान मिळालं नाही। 2018 ला मात्र त्यांना 423 वा रँक मिळाला आणि भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्र कॅडर मिळाला। कुमावत यांच्याकडे बीडमध्ये असताना संदीप क्षीरसागरांसह अन्य ठिकाणी झालेल्या जाळपोळ प्रकरणाचा तपासही होता। तेव्हा त्यांनी तेव्हाच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची चौकशी करत सगळ्यांना धक्का दिला होता। गेवराई तालुक्यातील उक्कडपिंपरी येथील बेकायदेशीररित्या चंदन तस्करी करणाऱ्यावर त्यांनी धाड टाकत कारवाई केली। यावेळी 17 जणांना अटकही करण्यात आली होती। पांढऱ्या 16 पोत्यांमध्ये 328 किलो चंदनाच्या झाडाच्या खोडांमधून काढलेला चंदनाचा गाभा, म्हणजेच ज्याची किंमत अंदाजे 7,87,000, त्यासह 4 दुचाकी, मोबाईल असा त्यांनी 9,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। त्यांच्या पथकानं अवैध लॉटरी, चक्री जुगार, मटका बुकी अड्ड्यांवर उस्मानाबाद शहरात जाऊन धाड टाकली। जवळपास 40 ते 50 जणांना त्यावेळेस ताब्यात घेतलं। अशा प्रकारे आपल्या धडक कारवायांनी चर्चेत असलेले कुमावत महादेव मुंडे खून प्रकरणात आता काय तथ्य समोर आणतात ते पाहण्यासारखं असेल। आमचं या प्रकरणावर लक्ष असेलच। आम्ही याबाबतचे अपडेट तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ। पाहत राहा लेट्स अप मराठी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।